मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज नाशिक दौऱ्यावर आहेत। विविध कार्यक्रमांना मुख्यमंत्री हजेरी लावतील। तसेच ओझर विमानतळाच्या विस्तारित टर्मिनलच्या कामाच्या भूमिपूजनालाही मुख्यमंत्री उपस्थित राहतील। कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विमानतळाचं विस्तारीकरण केलं जाणार असून नवीन टर्मिनल उभारलं जाणार आहे। नवीन इमारत उभारणीसाठी 550 कोटी रुपयांचा निधी मंजूर झालाय। प्रवासी सुरक्षा सोयी सुविधांचं आधुनिक टर्मिनल उभारण्यात येईल। टर्मिनलचं काम वर्षभरात पूर्ण करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं असून नवीन टर्मिनलमुळे प्रवासी हाताळणी क्षमता ही 300 वरून 1000 वर जाणार आहे। समांतर धावपट्टीच्या कामामुळे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय हवाई सेवांचा मार्ग मोकळा होईल। राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि त्या अंतर्गतल्या जवळपास 125 पंचायत समित्यांसाठी काल मतदान पार पडलंय। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर या 12 जिल्हा परिषदांमध्ये एकूण 731 तर पंचायत समित्यांच्या 1462 जागांसाठी काल सायंकाळी 5:30 वाजेपर्यंत 50% जास्त मतदान झाल्याची माहिती कळतेय। एकूण 7438 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत। या सगळ्यांचं भवितव्य आता मतपेटीत बंद झालंय। उद्या सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल। दरम्यान कोणत्या जिल्हा परिषदेसाठी सरासरी किती टक्के मतदान झाले आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। पुण्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये 68.89% मतदान झालंय। लातूरमध्ये 63% मतदान झालेलं तर सिंधुदुर्गमध्ये मतदानाची टक्केवारी आहे 60.11%। त्यामुळे विक्रमी मतदान झालेलं दिसतंय या सगळ्या जिल्ह्यांमध्ये। धाराशिवमध्ये 65.42%, परभणीमध्ये 74.89% मतदान झाले। रायगडमध्ये 69.91% मतदानाची नोंद झाली आहे। तर सोलापूर जिल्हा परिषदेसाठी 65.90% इतक्या मतदानाची नोंद झालेली आहे। तर परभणी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली आहे। परभणी जिल्ह्यामध्ये एकूण 74.89% एवढं मतदान झालंय। आता प्रशासन मतमोजणीच्या तयारीला लागलंय। निवडणूक निर्णय अधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांकडून परभणीमधल्या मतमोजणी केंद्रांचा आढावा घेतला जातोय। परभणी जिल्ह्यामध्ये 9 ठिकाणी मतमोजणीची प्रक्रिया पार पडणार आहे। परभणीच्या गंगाखेड उपविभागीय अधिकारी कार्यालयामध्ये इथली मतमोजणी पार पडेल। परभणी जिल्हा परिषदेच्या 54 आणि पंचायत समितीच्या 108 गणांसाठी मतदान प्रक्रिया पार पडलेली आणि आता जी पुढची जी तयारी आहे ती सुरू झालेली आहे। आपण बघू शकतो की मी सध्या गंगाखेडच्या उपविभागीय अधिकारी कार्यालयामध्ये आहे आणि इथं मतमोजणीची जी तयारी आहे ती सुरू झालेली आहे आणि या ठिकाणी पोलिसांच्या बॉम्ब शोधक नाशक पथकानं सुद्धा या पूर्ण मतमोजणी केंद्राची पाहणी केलेली आहे। आपल्यासोबत इथले निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी जुराट डाबकरे सर, कशा प्रकारे ही तयारी केली जात आहे मतमोजणीची? मतमोजणीच्या तयारीसाठी आपण या ठिकाणी एकूण 14 टेबल EVM यंत्रासाठी लावलेले आहेत आणि 2 टेबल पोस्टल बॅलेटसाठी लावलेले आहेत। एकूण 16 टेबलवर मतमोजणी उद्या सकाळी 10 वाजता बरोबर सुरू होईल। 10 वाजता टपाली मतपत्रिकेच्या मतमोजणीला सुरुवात होईल आणि तदनंतर 10 मिनिटांनंतर 10 वाजून 10 मिनिटांनंतर EVMची प्रत्यक्ष मतमोजणी सुरू होणार आहे। किती राऊंड असणार आहेत या मतमोजणीमध्ये? कशा पद्धतीने EVMची रचना असणार? 14 टेबलवर आमच्याकडे एकूण असलेल्या 14 गणांची मतमोजणी एकाच वेळी सुरुवात होणार आहे आणि प्रत्येक टेबलवर एक पंचायत समितीचा गण मतमोजणीसाठी घेण्यात येणार आहे। पहिल्या राऊंडला प्रत्येक गणाची पहिल्या क्रमांकाच्या मतदान केंद्र मतमोजणी येईल। त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचं असं एकूण मॅक्झिमम 12 फेरीमध्ये मतमोजणी पूर्ण होणार आहे। तर एकूण बघायला गेलं तर मतमोजणीची जी तयारी आहे ती पूर्ण झालेली, कारण सर्व यंत्रणांनी पाहणी केलेली आहे, त्याचा आढावा सुद्धा या ठिकाणी घेतलेला आहे। पंकज क्षीरसागर, ABP माझा, परभणी। अजितदादांच्या निधनामुळे जिल्हा परिषद निवडणुकीनंतर राष्ट्रवादीनं मोठा निर्णय घेतलाय। जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये विजय मिळाला तरी आनंदोत्सव न करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। विजय मिरवणुका, रोड शो, फटाके फोडणं, रंग उधळणं, जल्लोष टाळण्याचे आवाहन सुनील तटकरे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना केले आहे। सोलापूरच्या मोहोळमध्ये EVM मशीन हॉटेलमध्ये आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। काही लोक या EVM मशीन घेऊन जात असल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या उमेश पाटलांनी केलाय। मोहोळ शहरानजीक असलेल्या एका हॉटेल स्वराज्य येथे EVM मशीन घेऊन जाताना पकडल्याचा दावा करण्यात आलाय। 2 सीलबंद EVM मशीन असल्याची माहिती कळतेय। राष्ट्रवादीच्या उमेश पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत संबंधित व्यक्तींना जाब विचारलाय। निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर सीमा होळकर आणि पोलीस निरीक्षक हेमंत शेंडगे यांनी देखील घटनास्थळाचा आढावा घेतलाय।
कोल्हापूर जिल्ह्यातल्या बुदरगड तालुक्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी शांततेत मतदानाची प्रक्रिया सुरू असतानाच नाधवडे येथील एका मतदान केंद्रावर शनिवारी दुपारी गोंधळाची घटना घडली आहे. निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्यात या मागणीसाठी एका मतदारानं मतदान केल्यानंतर ईव्हीएम मशीन जमीनवर आपटून फोडून टाकलं. या प्रकारामुळे मतदान केंद्रावर काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं. जयवंत वायदंडे असं या व्यक्तीचं नाव असून ते शिवसेना ठाकरे गटाच्या ग्राहक सेनेचे जिल्हा प्रमुख आहेत. घटनेची माहिती मिळताच बंदोबस्तावर असलेले पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलीस उपनिरीक्षक योगेश गोरे यांनी संबंधित व्यक्तीस ताब्यात घेतले. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणल्यानंतर काही वेळातच मतदान प्रक्रिया पुन्हा सुरळीतपणे सुरू करण्यात आली आहे. जयवंत वायदंडे यांच्यावर कारवाईची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. साताऱ्याच्या कराडमध्ये विमानतळ परिसरात मतदारांना पैसे वाटप केल्याचा आरोप झालाय. त्याचा व्हिडिओही व्हायरल होतोय. काँग्रेस कार्यकर्त्यांकडून मतदारांना पैसे वाटप केले जात असल्याचा आरोप भाजपनं केलाय. या प्रकरणी शहर पोलिसात अदखलपात्र गुन्हा दाखल झालाय. भरारी पथकाने या घटनेची दखल घेतली आहे. पोलिसांनी नावं असलेली यादी ताब्यात घेऊन 12,000 रुपये पकडले आहेत. सांगलीच्या तासगाव तालुक्यातल्या बलगवडे या गावात एकही मतदान झालेलं नाहीये. सोलर प्रकल्पासाठी झालेल्या वृक्षतोडीच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय आणि त्यामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी बलगवडेमध्ये अद्याप एकही मतदान झालेलं नाहीये. गावकऱ्यांनी तहसीलदारांची भेट घेतली आहे, तरीही तोडगा निघाला नाही आणि काल या संपूर्ण गावानं मतदानावर बहिष्कार घातला. एका सामाजिक प्रश्नामुळे तिथं बहिष्कार मतदानावरती टाकला होता. आम्ही तिथल्या कार्यकर्त्यांशी बोलतोय, लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याचा आढावा घेऊन त्याच्यावरती तोडगा काढण्याचा मी प्रयत्न करेल. मतदान होईल यासाठी तिथं मतदान व्हावं. लोकशाहीच्या माध्यमातून खरं तर लोकशाही वाचवण्यासाठी मतदान करून घ्यायचं आहे आणि ज्या अडचणी आहेत त्या अडचणी योग्य पद्धतीने आणि विधायक मार्गाने मांडायच्या असतील तर मतदान होणं आवश्यक आहे आणि ते मतदान करतील असा विश्वास मला भेट द्यायला. आता बातमी आहे सोलापूरमधून. दक्षिण सोलापूर तालुक्यातल्या मुळेगाव तांडा या मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीन खाली खिळा टोचलेले लिंबू मिरची ठेवत जादूटोणा केल्याचा आरोप अपक्ष उमेदवारांनी केलाय. या प्रकारात जे अधिकारी आणि उमेदवार सहभागी आहेत त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे. बूथ क्रमांक 20 मधले जे काय शासकीय कर्मचारी आहेत ते सगळ्यात मोठं सूत्रधार त्यांनी होते. त्यांचा हात होतं हे ठेवण्यामध्ये. तिथल्या स्थानिक पुराणाला मॅनेज होऊन तिथं असं जादूटोणा करून ठेवलेलं ते सगळ्याच्या नजरामध्ये आले. हजारो लोकांनी बैठलेलं आहे. तर मला या माध्यमातून सांगायचं आहे शासन प्रशासनाला की जो कोण अधिकारी त्याच्यामध्ये असेल त्याच्यावर कठोर कारवाई आणि जो कोणी केलं असेल त्याची चौकशी करून त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. मुंबई महापालिकेत महापौर आणि उपमहापौर पदासाठी यंदाची निवडणूक बिनविरोध होणार आहे. महापौर पदासाठी भाजपकडून रितू तावडे आणि उपमहापौर पदासाठी शिवसेनेकडून संजय घाडी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. तर इतर कोणत्याही पक्षानं अर्ज दाखल केलेला नाहीये आणि त्यामुळे 11 फेब्रुवारीला या दोन्ही पदांची निवडणूक बिनविरोध होणार असल्याचं आता स्पष्ट झालंय आणि यामुळे रितू तावडे महापौर आणि संजय घाडी हे उपमहापौर म्हणून बिनविरोध निवडले जातील. मुंबई पाठोपाठ पुणे महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी निवडणूकही बिनविरोध व्हावी यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरू झालाय. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी आणि काँग्रेसनं आपले उमेदवार माघारी घ्यावेत जेणेकरून महापौर पदाची निवडणूक बिनविरोध होऊ शकेल अशी भाजपकडून विनंती करण्यात येणार आहे. यासाठी भाजपचे वरिष्ठ नेते आज राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांची भेट घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजपकडून महापौर पदासाठी मंजुषा नागपुरे यांचं नाव निश्चित करण्यात आलेलं असून त्यापूर्वीच बिनविरोध नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत आणि त्यामुळे आता महापौर पदाची निवडणूकही बिनविरोध होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त मुंबईमध्ये 2 दिवसांच्या विशेष व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलंय. व्याख्यानमालेचा आजचा शेवटचा दिवस आहे. नेहरू सेंटर येथे नवे क्षितिज या नावानं काल या व्याख्यानमालेला सुरुवात झाली आहे. सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांच्या प्रमुख उपस्थितीत ही व्याख्यानमाला पार पडते. या व्याख्यानमालेला बॉलिवूड सेलिब्रिटी खेळाडूंसह 900 जणांना निमंत्रित करण्यात आलंय. संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त 4 प्रमुख शहरांमध्ये सरसंघचालकांनी हा संवाद साधण्याचा कार्यक्रम हाती घेतलाय. दिल्ली, बंगळुरू आणि कोलकातानंतर आता मुंबईमध्येही ही व्याख्यानमाला पार पडते. या व्याख्यानमालेच्या पहिल्या सत्रात मोहन भागवत यांचं व्याख्यान झालंय. समाजाला एक
एकसंध ठेवणं हेच संघाचं उद्दिष्ट असल्याचं वक्तव्य यावेळी मोहन भागवत यांनी केलंय. भाई 4 प्रकार के हिंदू है और तो कोई है नहीं. एक है गर्व से कहो हम हिंदू है, दूसरा है हम हिंदू भाई और रहेंगे हिंदू. गर्व क्या करना, लोग होते ही है, हम भी है, रहेंगे. तीसरा है जोर से मत बोलो हम हिंदू है, घर में आकर पूछो तो बताएंगे, बाहर नहीं बोलेंगे. कुछ कारण है उनके अपने. और चौथा है कि जो भूल गए हैं, जिनको भुला दिया गया है वो भूले रहे, ऐसी व्यवस्था होती है, करने वाले लोग हैं. और भी लोग भूल जाए और उधर शामिल हो जाए, ऐसा प्रयास चल रहा है. हमारी एक मौसी जी थी, संघ के घर में ब्याही गई, तो वापस आने के बाद उन्होंने कहा कि मुझे पता नहीं था मेरी एक सौत है. सौत है, सब शॉक हो गए, पूछा कौन, तो बोले संघ. इतना लग के वो करना पड़ता है, तो दूसरे कामों के लिए समय ही नहीं बचता. इसलिए संघ ने पहले से तय किया है कि संपूर्ण समाज को संगठित करने के अलावा संघ को दूसरा कोई भी काम नहीं करना है. और ये काम पूरा होने के बाद और कोई दूसरा काम संघ नहीं करेगा. सब क्षेत्रों में स्वयंसेवक काम कर रहे हैं, लेकिन वो उनके कार्य अपने अपने स्वतंत्र, अलग, स्वायत्त, स्वावलंबी कार्य है. जैसे चर्चा होती है वैसा संघ का कोई डायरेक्ट या रिमोट कंट्रोल उन पर नहीं है. संघ कंट्रोल किसको कर सकता है? कंट्रोल की है क्या हमारे हाथ में? ये हमारे कार्यकर्ता लोग साथ में बैठे सभागृह में, उन्होंने कल काम बंद कर दिया, तो मैं क्या कर सकता हूं उनका? हमारा मन मर्जी और दोस्ती के आधार पर चलने वाला काम है, उसमें कोई कंट्रोल की बात ही नहीं होती. सब अच्छे कामों की पूर्णता जिससे होगी वो करने का काम संघ का काम है. संघ की ये जो मेथोडोलॉजी है, पद्धति है, वो आरएसएस है. जिसको आप आरएसएस कहते हो, आप कैसे कहते हो पता नहीं. बहुत से लोग कहते हैं कि नरेंद्र भाई प्रधानमंत्री है आरएसएस. प्रधानमंत्री है, उनकी एक पॉलिटिकल पार्टी है बीजेपी, वो अलग है, उसमें बहुत स्वयंसेवक है, प्रभावी भी है, लेकिन संघ की नहीं. संघ के स्वयंसेवक उसमें है. काही दिवसांपूर्वी मुंबईमध्ये विकासक सुशील रहेजा यानं त्याच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या मराठी तरुणाला जातीवाचक शिवीगाळ केल्याचं प्रकरण समोर आलेलं होतं. या प्रकरणी सुशील रहेजाच्या विरोधात गोवंडी पोलिसात अॅट्रॉसिटीचा गुन्हाही दाखल झालेला होता. मात्र त्याला अजूनही अटक झालेली नाहीये आणि यावरून आता वंचितनं आक्रमक पवित्रा घेतलाय. वंचितच्या कार्यकर्त्यांनी सुशील रहेजाच्या ऑफिसची तोडफोड केली आहे. सुशील चेंबूरच्या कार्यालयात असल्याचं समजताच वंचितचे कार्यकर्ते तिथे पोहोचले. तितक्यात रहेजानं तिथून पळ काढली. दरम्यान विकासक सुशील रहेजाच्या ऑफिसची तोडफोड करणाऱ्या वंचित बहुजन युवा आघाडीचे मुंबई अध्यक्ष सागर गवई आणि मुंबई महिला आघाडीच्या अध्यक्षा स्नेहल सोहनींना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्या अटकेवरून वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या महिला अध्यक्ष स्नेहल सोनी व सागर गवई यांना सुशील रहेजा बिल्डरच्या ऑफिस तोडीबद्दल अटक केलेली आहे. संध्याकाळी 6 वाजल्यानंतर कोणत्याही महिलेला अटक करता येत नाही, तरी पोलिसांनी जाणीवपूर्वक स्नेहलताई सोहनी यांना अटक केलेली आहे. परत त्या गुन्ह्याची हद्द पोलीस स्टेशनची हद्द असते गोवंडी पोलीस स्टेशन, पण त्यांना जाणीवपूर्वक शिवाजीनगर पोलीस स्टेशन या हद्दीमध्ये आणलं गेले. मी पोलिसांना सांगितल्यामुळे सुशील रहेजांच्या मॅनेज झाल्यामुळे हे पोलीस आपल्या कार्यकर्त्यांवरती आणि मुंबई प्रदेशाध्यक्षांवरती अन्याय करतायत. संत गजानन महाराजांचा 148व्या प्रकट दिन उत्सवानिमित्त शेगावात लाखो भाविकांची मांदियाळी जमलेली आहे. आज संत गजानन महाराजांचा प्रकट दिन सोहळा समाधी मंदिरामध्ये साजरा होणार असून राज्यासह परराज्यातून 700हून अधिक दिंड्या आणि 3 लाख भाविक शेगावात दाखल झालेत. भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता मंदिर रात्रभर दर्शनासाठी खुलं ठेवण्यात आलेलं आहे. दरम्यान शेगाव शहरात पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अमरावतीमध्येही गजानन महाराज प्रकट दिन महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतोय.
यावर्षीच्या महोत्सवाचं मुख्य आकर्षण म्हणजे उज्जैनच्या श्री महाकाल मंदिर दर्शन आणि महाकाल कॉरिडॉर याचा देखावा साकारण्यात आलाय। देखावा पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे। संत गजानन महाराज प्रकट दिनाच्या निमित्तानं मागील 14 वर्षांपासून सांस्कृतिक देखावे सादर करण्यात येत असून यंदाच्या वर्षी उज्जैन येथील श्री महाकालेश्वर मंदिर आणि महाकाल कॉरिडॉर असा भव्य देखावा भाविकांसाठी साकारण्यात आला आहे। श्री संत गजानन महाराज बौद्धश संस्थेच्या वतीने दरवर्षी श्रींचा गजानन महाराजांचा प्रकट दिन महोत्सव भव्य दिव्य प्रमाणात साजरा करण्यात येतो। यावर्षी अवंतिका नरेश महाकाल उज्जैन मंदिराचा भव्य दिव्य देखावा सादर केलेला आहे। सोबत 12 ज्योतिर्लिंगाचं दर्शन व आपण समोर बघतात महाकाल लोक कॉरिडॉर या ठिकाणी आम्ही तयार केलेला आहे। अमरावतीकर शहरवासियांचा भरपूर प्रतिसाद या देखाव्याला मिळतो आहे। गजानन महाराज प्रकट दिवसाच्या उत्सव निमित्त 8 दिवसाचा देखावा असते। अत्यंत भव्य स्वरूप असते आणि आपल्या संस्कृतीला जोपासणारा असा प्रकारचा हा भव्य दिव्य देखावा असते। यावर्षी आम्ही महादेव उज्जैनच्या तर जसे तेथे शृंगार होतात महादेवचे सेम तसेचे तसे शृंगार येथे दररोज घडवतात आणि एकदम शास्त्रोक्त पद्धतीने येथे आरती केली जातात। राजस्थानच्या कोटामध्ये बांधकाम सुरू असलेली 2 मजली इमारत कोसळून दुर्घटना झाली आहे। या दुर्घटनेमध्ये 2 जणांचा मृत्यू झालाय तर 5 जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या दुर्घटनेमध्ये 15 जणांना वाचवण्यात यश आले। या इमारतीत एक रेस्टॉरंट होतं आणि दुर्घटनेच्या वेळी तिथे ग्राहक आणि कर्मचारी होते। दरम्यान राजस्थान सरकारनं या दुर्घटनेच्या तपासासाठी समिती स्थापन करण्याची घोषणा केली आहे। तपासानंतर कारवाई करण्यात येईल असं राजस्थानचे ऊर्जा मंत्री हीरालाल नागर यांनी सांगितलं। एकदम से धसी है और काफी लोगों का इसमें नीचे होने का अंदेशा है, लेकिन पूरा प्रशासन और सभी साधन संसाधन यहाँ आ गए हैं। कई लोगों को बचा लिया है, लेकिन अभी अंदेशा है कि कुछ लोग और इसमें नीचे हो सकते हैं। उनको निकालने के लिए यत्न किया जा रहा है और सभी प्रकार की प्रशासनिक व्यवस्था यहाँ पर है। वो अभी 8-10 लोगों को तो निकाला है और भी कुछ लोग हो सकते हैं। उसके लिए वो बिल्डिंग इस तरीके से गिरी हुई है कि उसको जेसीबी और कटर के माध्यम से काट के लोगों को निकाला गया। फरीदाबाद येथील सूरजकुंड यात्रेत एक पाळणा तुटलाय। या घटनेच्या बचाव कार्यावेळी एका पोलीस निरीक्षकाचा मृत्यू झाल्याची माहिती प्रशासनानं दिली आहे। या अपघातात 13 जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय। पश्चिम घाटातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात चंदा, तारा आणि नंतर आता 3री वाघीण दाखल झाली आहे। पेंच व्याघ्र प्रकल्पातील नागलवाडी वनपरिक्षेत्रामधून पकडून आणलेल्या या वाघिणीला कोयना अभयारण्यामधल्या घनदाट जंगलात मुक्त करण्यात आलंय। सह्याद्रीमधील गाईड मंडळींनी या वाघिणीला हिरकणी हे नाव दिलंय। पेंच व्याघ्र प्रकल्पातील नागलवाडी वनपरिक्षेत्रामधून या वाघिणीला पकडण्यात आलं होतं। तिथून तिला सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आणण्यात आले। नंतर बोटीनं प्रवास करून तिला शुक्रवारी रात्री सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कोयना अभयारण्यामध्ये आणण्यात आलं। तिथे पोहोचल्यावर पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिची तपासणी केली आहे। तिला पाणी आणि मटण खाण्यासाठी घालण्यात आले। कोयना अभयारण्यामध्ये वावरत असलेल्या बाजी या वाघाच्या जोडीला ही नवी वाघीण आल्यामुळे कोयना वन्यजीव अभयारण्यामध्ये पर्यटन वाढीसाठी ही घटना महत्त्वाची ठरेल। पाकव्याप्त काश्मीर आणि अक्साई चीन हा भारताचाच भाग असल्याचं अमेरिकेनं मान्य केलंय। भारत जो नकाशा वापरतो तो नकाशा अमेरिकेच्या वाणिज्य मंत्रालयानं वापरलाय। नकाशा टिंबांच्या रेषा न वापरता भूभाग वादग्रस्त नाही असा संदेश अमेरिकेनं दिलाय। भारत अमेरिका व्यापार तणावाच्या पार्श्वभूमीवर ही मोठी घडामोड मानली जाते। सूर्यकुमार यादवच्या टीम इंडियानं अमेरिकेचा पराभव करून T20 विश्वचषक मोहिमेची दणक्यात सुरुवात केली आहे। मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात भारतानं अमेरिकेसमोर 162 धावांचं आव्हान ठेवलं होतं, पण या आव्हानाचा पाठलाग करताना अमेरिकेला 8 बाद 131 धावांचीच मजल मारता आली होती आणि त्यामुळे भारतानं हा सामना 29 धावांनी जिंकलाय। ऐनवेळी संघात एंट्री मिळालेला मोहम्मद सिराजनं प्रभावी मारा करताना 3 फलंदाजांना माघारी धाडलंय, तर उपकर्णधार अक्षर पटेलने 2 विकेट्स घेत मोलाचं योगदान दिलंय। त्याआधी कर्णधार सूर्यकुमार यादवच्या तडाखेबंद खेळीच्या जोरावर भारतानं 20 षटकात 9 बाद 161 धावांची मजल मारली। सुरुवातीला अमेरिकेच्या भेदक माऱ्यासमोर टीम इंडियाची अवस्था 4 बाद 46 अशी झाली होती। मात्र सूर्यकुमारनं एका बाजूनं किल्ला लढवून धावसंख्येला आकार दिला
त्यानं अवघ्या 49 चेंडूत नाबाद 84 धावा फटकावल्यात. त्यात 10 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता. याशिवाय ईशान किशननं 20 तर तिलक वर्मानं 25 धावांचं योगदान दिलं. पण इतर भारतीय फलंदाजांना फारशी चमक दाखवता आली नाही. या बातम्यांसोबतच आजच्या अपडेट्समध्ये एक छोटासा ब्रेक येतोय. कुठेही जाऊ नका, पाहत राहा एबीपी माझा. जिल्हा परिषदांचा कारभारी कोण? पंचायत समित्यात गुलाल कोणाचा? महायुतीची घोडदौड कायम राहणार की मविया करणार कमबॅक? अचूक आणि वेगवान निकाल सोमवारी सकाळी 7 वाजल्यापासून झेडपीचा धुरळा फक्त एबीपी माझा.